सर्व मित्रांना रंगपंचमीच्या मनातून अंतःकरणाच्या तळापासून खूप खूप शुभेच्छा. काल पुरणाची पोळी, आज बकऱ्याची नळी, उद्या ॲसिडिटीची गोळी. हॅपी होळी, हॅपी होळी. मित्रांनो, आज मी तुम्हाला या रंगाबद्दल थोडंसं या रंगपंचमीबद्दल बोलणार आहे. थोडं समजून घेण्याचा प्रयत्न केला तर फार फार बरं होईल. आपण जर पाहिले या निसर्गामध्ये तर मुख्य रंग तीनच आहेत: निळा, पिवळा, तांबडा. याला मुख्य रंग का म्हणायचं? कारण हे रंग एकमेकांमध्ये जर समप्रमाणामध्ये जर मिसळवले तर एक वेगळा रंग तयार होतो. आणि समप्रमाणामध्ये रंग मिसळून जर एक दुसरा रंग जर तयार झाला आणि त्याला जर आपल्याला थोडंसं फिक्कट तयार करायचं असेल तर सोपं, त्याच्यामध्ये थोडा थोडा पांढरा रंग मिसळायचा. जीवनामध्ये सुद्धा असंच आहे. जीवनामध्ये रंग मिसळता आला पाहिजे. जीवनामध्ये जर ज्या माणसाला रंग मिसळता येतो त्याचंच खरं जीवन सार्थक आहे. आणि जर आपल्याला रंग मिसळता आले नाही तर आपला एकच रंग निर्माण होतो आणि तो म्हणजे काळा, काही दुसरं नाही. आपण एक एक जर विचार केला तर संत तुकाराम महाराजांनी सुद्धा काय सांगितलं? अरे, आपण जगताना जगा, भक्तीच्या रंगात जगा, पांडुरंगाच्या रंगात जगा, भजनाच्या रंगात जगा. आणि यांनी तुकाराम महाराजांनी काय केलं माहिती का? जे बेगडी रंग आहेत, बेगडी रंग म्हणजे खोटे रंग, या खोट्या रंगाचा धिक्कार केलेला आहे. आणि माणसं मग आता या तुकाराम महाराजाचं सुद्धा ऐकत नाही. काय करतात? तर गिरगिट छाप म्हणजे गिरगिट ज्याप्रमाणे वेळोवेळी रंग बदलतं आणि या जीवनामध्ये जीवन जगत असतं, तसं माणसं वेगवेगळे रंग आपापल्या परीनं बदलत असतात, परंतु हे जीवनाचा खरा अर्थ नाही. आता तुकाराम महाराजांनी काय सांगितलं की तुका लुटीला हा रंग, साह्य झाला पांडुरंग. आता तुका लुटीला हा रंग म्हणजे काय केला? लुटला म्हणजे काय केला? की तुकाराम महाराजानं आपल्या जीवनामध्ये आत्मसात केला, लुटला, लुटून घेतला. कुठून घेतला? निसर्गातून. निसर्ग हा फार मोठा देव आहे. देवापासून लुटून घेतला, निसर्गापासून लुटून घेतला. आणि मग काय झालं की साह्य झाला पांडुरंग. पांडुरंग साह्य कधी होतो? तर पांडुरंग हा साह्य कधी होतो तर ते आपल्या मनावर अवलंबून आहे. आपण आपलं मन जर योग्य पद्धतीनं रंगवलं, रंगामध्ये मिसळवलं, वेगवेगळे रंग तयार केले तर पांडुरंग सुद्धा आपला होतो. मग पांडुरंग कुठे आहे? तर आपल्या अंतःकरणात आहे. आपल्या अंतःकरणाचा भाव जसा असेल, आपल्या अंतःकरणाचा भाव ज्याप्रमाणे निर्माण होईल त्याप्रमाणे आपण जगत असतो, त्याचप्रमाणे सगळं आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो. काल परवाचीच एका शास्त्रज्ञाने एक गोष्ट सांगितली की एका कैद्याला त्याला देहांत शिक्षा झाली होती, म्हणजे फाशीची शिक्षा झाली होती. मग शास्त्रज्ञानं असा विचार केला की आपण याला फाशी देण्याऐवजी याच्या मनामध्ये शेवटच्या क्षणी कशा प्रकारे तयार होतं वातावरण किंवा त्याच्या शरीरामध्ये काय काय बदल होतात हे पाहण्यासाठी त्या कैद्याला सांगितलं की बाबा रे, तुला आम्ही आता फाशी देत नाही, काय करतो, तुला फार फार विषारी असा कोब्रा नाग तुला डसवतो. कोब्रा नाग तुला चावेल आणि मग तुझं मरण होणार. ते म्हणलं काय हरकत नाही, तुमचा जर फायदा होत असेल तर फाशी दिली काय आणि कोब्रा नाग डसवला काय, मला काही फरक पडत नाही. मग त्याला जवळ घेतलं फाशीच्या वेळेला. त्याच्या डोक्यावर काय असतं ते काळी बॅग, काळी थैली, त्याचे डोळे झाकून घेतले आणि फक्त 2 टाचण्या आणल्या आणि त्याच्या हाताला दोन्हीकडून टोचल्या. आता त्याला काय माहित होतं कोब्रा नाग आपल्याला डसणार आहे. आणि मग थोड्या वेळाने पाहिलं तर तो खरंच मरून गेला. शास्त्रज्ञांनी विचार केला का अरे बापरे, याला नागच डसला नाही आणि हा मेला, म्हणजे काय झालं? मग त्याचं जेव्हा सगळा शोध लावला, त्याच्या शरीराचं शव विच्छेदन केलं आणि सगळा अभ्यास करून पाहिला तर अंतिम क्षणी त्याच्या मनामध्ये जे निर्माण झालं होतं कोब्रा नागाचं विष, तेच विष त्याच्या शरीरामध्ये सापडलं आणि तो मेला. मग याच्यातून काय घ्यायचं आपण? की आपण बाबा या निसर्गामधून जशा प्रकारची भावना निर्माण करू, जशा प्रकारचा रंग घेऊ, तशा प्रकारची आपली स्थिती होत असते. म्हणजे
मग आता तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं की तुका लुटीला हा रंग सहाय्य झाला पांडुरंग. अरे तुम्ही घ्या ना, चांगलं चांगलं घ्या ना, एकामध्ये एक रंग मिसळा ना, जगा ना चांगलं. तुम्ही कशाला दुसऱ्याची हे करता, दुसऱ्याची भावना कशाला तुमच्यामध्ये लादता, दुसरं हे म्हणलं म्हणजे तसं कशामुळे जगता. अरे तुम्ही तुमच्या रंगानं जगा, आपण आपली करा सोडवणं. आपण आपली करा सोडवणं याचा अर्थ असा होतो की सगळे जे हे रंग आहेत, सगळे जे हे वागणं आहे, सगळं जसं आहे निसर्गाकडं पाहण्याचा दृष्टिकोन आहे आपल्या अंतःकरणावर अवलंबून आहे. मग आपलं अंतःकरण जशा प्रकारचं करेन, जशा प्रकारचा विचार करेन, कारण जो जैसा सोचता है वैसा बनता है और वैसा ही करता है. पहिले सोच बदलो. पहिल्यांदा तुमचा पाहण्याचा रंग चांगला करा. तुमचा पाहण्याचा रंग जर चांगला केला तर निश्चितच तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये वेगळ्या प्रकारचे रंग तयार होतील आणि तशा प्रकारचे तुम्ही वागाल. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की आपण आपली करा सोडवण, तुम्हाला दुसरं कोणीच नाही. अरे कुणी कुणाचं नाही रे, गाणं ऐकलं असेल, कुणी कुणाचे नाही रे. कारण आपण जर विचार केला तर शेवटची आपली पत्नी सुद्धा दारा दारापर्यंत, दारा म्हणजे पत्नी, दारापर्यंत म्हणजे दरवाजापर्यंत, पुन्हा नाही. आणि सगळे मेले, आपण मेल्याच्या नंतर सगळेजण किती दिवस आपला विचार करतात, काही काळ, फक्त काही काळ, आणि नंतर विसरून जातात. म्हणून आपलं जीवन हे पुन्हा नाही, याला पुन्हा आपल्याला रिव्हर्स गिअर टाकून मागं आणता येत नाही, याचा वन्स मोर नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कोणते रंग घ्यायचे, कसं जगायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आता दुसरं उदाहरण आपण गौतम बुद्धाचं पाहू. गौतम बुद्धानं जेव्हा तपश्चर्या केली, त्याला ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर गौतम बुद्धाच्या शरीरातून एक प्रभामंडल बाहेर पडलं. आता प्रभामंडल म्हणजे काय, तर त्यांच्या शरीरातून असे वलय तयार झाले आणि ते विविध रंगाचे होते. त्यामध्ये कोणते कोणते रंग होते बरं? निळा रंग होता, पिवळा रंग होता, लाल रंग होता आणि पांढरा रंग होता. आता निळा रंग म्हणजे प्रेमळ वृत्तीनं जगा, पिवळा रंग मध्यम मार्गाने जगा. गौतम बुद्धानं मध्यम मार्गाने जगण्याचं सांगितलंय. मध्यम मार्ग म्हणजे कसा? सम्यक, सम्यक आहार, सम्यक विहार, सगळं सम्यक. अति काही करायचं नाही, कमी काही पडू द्यायचं नाही. लाल रंग आपल्याला यशसिद्धी सांगितलेली आहे आणि पांढऱ्या रंगानं गौतम बुद्धानं आपल्याला शुद्धता सांगितलेली आहे. कारण शुद्ध माणूस जर जगला, आता बघा पाणी आहे, पाणी हे शुद्ध आहे. पाण्यामध्ये आपण जसं रंग टाकू तसं ते बनतंय. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया उसके जैसा. मग गौतम बुद्धानं आपल्याला शुद्धता पांढऱ्या रंगातून सांगितलेली आहे आणि हा पांढरा रंग तुम्हाला तुमचं शरीर, तुमचं अंतःकरण हे शुद्ध करण्याचं सांगतो. त्यानंतर आपला नारंगी रंग जो आहे, या नारंगी रंग आपल्या ज्ञानाचं प्रतीक आहे, आपल्याला ज्ञान प्राप्त करून घेतो. तर अशा प्रकारे गौतम बुद्धानं या रंगाबद्दल सांगितलं. त्यांचा काहीतरी आदर्श घ्या ना, तशा प्रकारे काहीतरी जगा ना. पुढे संत ज्ञानेश्वर महाराजांनी तर कळसच गाठला. काय सांगितलं संत ज्ञानेश्वर महाराजांनी? रंगाच्या पलीकडे जाऊन सांगितलं की अवघा रंग एक झाला. बापरे, किती मोठी गोष्ट आहे. अवघा सगळे रंग, या निसर्गामध्ये जेवढे जेवढे काही रंग आहेत ते सगळे रंग एक झाले. म्हणजेच काय की सगळं आपण आत्मसात करायला पाहिजे. आता आत्मसात करणं म्हणजे काय? आता आता आपण आपल्या जीवनाच्या याच्यातून जर विचार केला, आपण दुःख येऊ द्या, काय हरकत नाही. सुख येऊ द्या, काही हरकत नाही. आनंद येऊ द्या, काही हरकत नाही. कोणी शिव्या दिल्या, काही हरकत नाही. आणि याच्यामध्ये गीतेमध्ये तर स्पष्ट सांगितलेलं आहे. काय सांगितलं गीतेमध्ये? की आपण शीतोष सुख दुःखेसु समसंग विवर्जिता तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्ट येन केनचित. संतुष्ट राहा. संतुष्ट राहा म्हणजे काय? काय होईल ते होईल. गरम आहे का असू द्या, थंड आहे का असू द्या, कोणी शिव्या देत आहे काय हरकत नाही, कोणी आपल्याला अपमान करते हरकत नाही. आपण शांत राहा. अवघा रंग एक झाला, हे आपल्याला शिकवण दिली ज्ञानेश्वर महाराजांनी. शिवाजी महाराजांनी सांगितलं भगवा रंग त्याग आणि वैराग्य. दुसऱ्यासाठी जगायचं, स्वतःसाठी काहीच नाही. कारण जो दुसऱ्यासाठी जगला तोच खरा जगला आणि जो आपण आपल्यासाठी जगला तो मेला, त्याला काही अर्थ नाही. आता बघा आपण किती संपत्ती कमवतात लोक, किती जायदाद कमवतात, मेल्याच्या नंतर एक पहिलं वर्ष श्राद्धाला जेवायला जातात, ते बी कोणी जाते कोणी नाही जात.
आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर सगळेजण विसरून जातात, काय केलं त्यांनी, काहीच नाही केलं. आणि मग आणि आपण आता दुसरं जर विचार केला तर ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, शिवाजी महाराज आहेत, हे अनेक संत, मोठमोठाले संत आहेत. यांचं नाव आतापर्यंत का राहिलं? कारण त्यांनी आपला रंग कसा वापरला, त्यागाचा वापरला. शिवाजी महाराजांनी हे सांगितलंय की बाबा रे, तुम्ही त्याग करा, वैराग्य करा, दुसऱ्यासाठी काहीतरी करा. अरे इस्लाम धर्मामध्ये सुद्धा सांगितलंय की तुम्ही कमवताना काय हरकत नाही, त्याचा 8वा हिस्सा दुसऱ्याला लावा ना, दुसऱ्यासाठी करा ना. का तुम्हीच पैसे वाटता आणि व्याजाने घेता? हे कोणता रंग आहे? आणि ह्या रंगातून तुम्हाला काय मिळणार आहे? अरे मेल्याच्या नंतर त्या मसनवाट्यामध्ये नेता, जातात, त्याची राख करतात, काही शिल्लक राहत नाही, धुंगण झटकतात, घरी येतात, पुन्हा काही नाही, हातपाय धुतात, मस्तपैकी जेवतात. काय केलं, किती कमवलं, कुठं नेलं? जसा खाली हात आया था खाली हात जाएगा. म्हणून मग सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. आणि मग तिथं जाताना न हाती है न घोडा है, अकेले पैदल ही जाना है. आता आपण निसर्गाचं पाहू. निसर्गामध्ये काय केलंय? अरे बापरे, निसर्ग तर रंगाचा अथांग महासागर आहे, त्याच्यामध्ये खूप रंग आहेत. आणि मग या निसर्गाकडे जाऊन आपण जर जगण्याचा प्रयत्न केला तर खरंच आपल्या जीवनामध्ये किती आनंद मिळेल हे सांगता येत नाही. पण आपण निसर्गाकडे कधी पाहतो? कधीच पाहत नाही. अरे निसर्गाकडे पाहणारेच जेवढे काही आता पहा, पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे निसर्गामध्ये राहतात. कोणत्या पक्ष्याचं हार्टचं ऑपरेशन झाले, कोणत्या प्राण्याचं बायपास झाले, कोणत्या चिमणीला हिवताप आली, कोणाचं ऑपरेशन झाले. अरे ते निसर्गामध्ये खूप रंग घेतात, त्यांच्या अंतःकरणामध्ये तशा प्रकारचं आपोआप औषध तयार होतात, विष तयार होत नाही, आणि ते जगतात मस्तपैकी छान. त्याची जिंदगी जेवढी आहे तेवढं जगून घेतात. आणि माणसं, अरे माणसानं त्या रंगाकडे दुर्लक्ष केलंय म्हणून बोंबलत बसायला लागलाय. अनेक प्रकारच्या व्याधी लागल्या, अनेक प्रकारचे रोग लागलेत. म्हणून निसर्गापासून सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी आपण घेऊ शकतो. आणि मग माणसाचं रंगाशी नातं जुळवून घेतो. ते नातं कोणतं? भावनिक, मानसिक आणि सांस्कृतिक. आता भावनिक रंग आपण जर पाहिला, कसं काय पाहायचं बरं? आपण हिरव्या रंगाकडे, आता लहानपणी आपल्याला आई काठा काढत होती पायातला, तेव्हा काय म्हणत होती? हिरव्या झाडाकडे पहा. म्हणजे त्या हिरव्या रंगामध्ये काहीतरी शक्ती आहे ना. कधी शिकतो, कधी माहिती करून घेतो का, करतच नाही. अरे भावनिकता ही फार महत्वाची आहे. कारण अगोदर सांगितलं मी, जो जैसा सोचता है वैसा बनता है और वैसा ही करता है. मग हिरव्या रंगाकडे पाहिल्याच्या नंतर आपल्या मनाला शांती भेटत असेल तर निसर्गामध्ये हिरव्या रंगाकडून शिका. मानसिकतेमध्ये आपल्या बदल करा. आता संस्कृतीमध्ये आपला भारत देशात आपण विचार केला तर भारत देश विविध रंगाने नटलेला आहे. संस्कृतीमध्ये सांस्कृतिक विभागाशी आपण किंवा सांस्कृतिक विचाराशी जर आपण विचार केला तर विविध रंग आहेत, त्याची सुद्धा मजा घ्या. आणि मग यानं माणसानं काय शिकावं बरं? यामधून विविधता, एकमेकात मिसळून जाणं, आपली स्वतंत्र ओळख जपून ठेवणं. म्हणजे विविधता म्हणजे काय? या निसर्गातून विविध रंग आहेत, त्यांचे काहीतरी शिका. एकमेकामध्ये मिसळून जा. पहिलेच आपण सांगितले मूळ रंग कोणते? एकमेकात मिसळल्याच्या नंतर तिसराच रंग तयार होतो. मग मिसळा ना एकमेकामध्ये. काय मिसळत नाहीत तुम्ही? कशाला भेदभाव करायले? निळा वेगळा, हिरवा वेगळा, केसरी वेगळा. अरे नका रे, सगळे एक रंग होऊ द्या. आणि एक रंग झाल्याची नंतर मग अवघा एकच रंग झाला. एकच खरंच जर आपण आपल्या देशात आता सध्या इराण, इराक, त्याच्यामध्ये आता कोण, अमेरिका पडली, युद्ध सुरू आहे. हे काय आहे? रंगाचाच भेदभाव आहे ना. ते असे येतं, ते तसे येतं, कार कशाला? जाऊ द्या ना, सगळे एक आहेत ना. आणि मोठ्या संतांना काय सांगितलेलं आहे? आता विश्वात्मके देवे, येणे ज्ञान यज्ञ तोषावे, तो सो निमज द्यावे पसाय दान हे. विश्वात्मके, विश्वात्मके, हे सर्व विश्व हे माझं घर आहे. कधी मानता का उपजले मेले आयसे किती, आजा मेला पंजा मेला बाप मसनात गेला रे, देखत देखत नातू पंतू तोही तसाच झाला रे, उपजले मेले ऐसे किती. आपण जन्माला यालो काय करायलो? काहीच नाही. कोणता रंग घ्यायलो? काहीच नाही. काय केलं मग? जन्माला, खाल्लं, झोपला, मेला, उताना तिताना मसनात नेला, जाळून टाकला, संपलं. या पलीकडे जाऊन आपण काय केलंय? या पलीकडे जाऊन आपण काही करत नाहीत. म्हणून आपण जरा जरा विचार केला की हे जग किती रंगाने नटलेलं आहे. प्रेमाच्या रंगाने नटलेलं आहे,
आनंदाच्या रंगाने नटलेला आहे, भावनिकतेच्या रंगाने नटलेला आहे. हे सगळं जर आपण आत्मसात केलं तरच खरी आपली आजची होळी आहे हे आपल्याला सांगता येईल. आता होळीच्या रंगाबाबत आपण गाणे किती ऐकलेत बरं? ऐकले, त्याचा विचार कधी केला का? नाही. रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे, हा रंग आपण या रंगाच्या गाण्यामधून आपण काहीही घेतलेलं नाही. भिगे चुनरवाली, काय प्रेमाचा रंगाचं महात्म्य आहे. नाही, आपण विचार केला नाही. आपल्याजवळ प्रेमच नाही, आपण उदास आहे. कसा चेहरा आहे आपला नेहमी उदास. काही आहे प्रेम? नाही. काही आपुलकी शरीरावर, आपल्या चेहऱ्यावर? नाही. काही माया? नाही. काय केलं मग? माझं माझं म्हणत होता. काय केलं तुम्ही? जमा केलं रे, नुसतं जमा केलं. दुसरं आपण जर गाणं पाहिलं, बलम पिचकारी, हे आधुनिक गाणं आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय? हे तरुण जे लोक आहेत या तरुणासाठी हे बलम पिचकारी हे गाणं आहे. याच्यामधून सुद्धा आपल्याला खूप आनंद घेता येतो. अरे आपल्या ज्या अवस्था आहेत ना, बाल्यावस्था खेळण्यात गेली, तरुणावस्था मस्तीत गेली, म्हातारपण खोकलू खोकलू मेलं. तू काय केलं? काहीच नाही केलं. जन्माला कसा? माहीत नाही. जगला कसा? माहीत नाही. आणि मेला कसा? लोकांना माहीत. याच्या पलीकडं काहीही नाही. म्हणून दुसरं गाणं आपण पाहू, जोगी रे धीरे धीरे. हे गाणं सुद्धा फार महत्वाचं आहे. या गाण्यामधून सुद्धा, आता जाऊ द्या, गाण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार नाही जास्त करता येणार, परंतु खरंच आपलं जीवन जर जगायचं असेल, या रंगाचं महात्म्य आपल्याला कळालं पाहिजे आणि मगच तुम्ही होळी खेळायला, रंग खेळायला बाहेर पडा. रंग बाहेर जाऊन खेळण्याची गरज नाही. रंग आपल्या अंतःकरणामध्ये आहेत. आपल्या अंतःकरणामध्ये विविध रंग येतं. खेळानं होळी, आणि एका दिवसाची कशाला? दररोज खेळानं होऊ द्या जीवनाचं सार्थक काहीतरी. अरे या मृत्यूला आपण एक प्रकारचा उत्सव तयार करू शकतो. तुम्ही पाहायला कबीरदास महाराजांनी काय सांगितलं? जब हम पैदा हुए हम रोए जग हसा. पहा, जब हम पैदा हुए हम रोए जग हसा. काय अर्थ झाला? मुलाचा जन्म झाला, ते मूल रडतं, ट्या 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 करतं, आणि बाकीचे लोक हसतात. मुलगा झाला, पेढी आणा, हे वाटा ते वाटा. बघा, कबीरजी पुढे जाऊन म्हणले, जेव्हा माझा शेवट होईल तेव्हा मग मैं हसूंगा जग रोएगा. एवढं काहीतरी मी करीन, इतकं काही चांगलं काम करीन, एवढं काही या जगामध्ये, या समाजामध्ये माझं नाव मोठं करीन, की मी मेल्याच्या नंतर मी हसत हसत मरण आणि सगळे माझ्यासाठी रडतील. हे तरी आपल्या जीवनामध्ये कधी शिका ना. आता आपण जर वृंदावन मध्ये गेलो तर तिथं आज, आता सध्या होळी, कालपासून होळी चालू आहे. त्यामध्ये मग मेरा खुल गया बाजू बंद, काना तेरी होरी में. बाजूबंद कशासाठी आहे? बाजूबंद हे बघा, स्त्रियांचे जेवढे जेवढे काय अलंकार आहेत ना, त्या प्रत्येक अलंकाराला काहीतरी महत्व आहे. कपाळावर कुंकू लावलं जातं. कुठं लावलं जातं? आपल्या एका चक्रावर लावलं जातं. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. एक चक्र सारखं शांत राहिलं पाहिजे स्त्रियांचं, म्हणून कपाळावर कुंकू लावलं जातं. हे एक पॉइंट पक्का धरला जातो, म्हणजे तिचं डोकं शांत राहावं. हे प्रत्येक अलंकार आहे. आता बाजूबंद म्हणजे मर्यादा तोडायच्या नाही. आता बाजूबंद दागिनाच नाही राहिला, परंतु तिकडे ब्रजकडे, वृंदावनकडे जर गेलं तर बाजूबंद दागिना अजून सुद्धा आहे. मर्यादा सोडायच्या नाही. पण या ठिकाणी मात्र ही गोपिका काय म्हणते? मेरा खुल गया बाजूबंद, काना तेरे होरी में. अरे या कृष्णाने एवढे काही रंग खेळायला सुरुवात केली, एवढे काही रंग उधळले, की त्यामध्ये मला काही समजलं नाही रे कृष्णा. मेरा खुल गया बाजूबंद, माझी मर्यादा संपली. आणि या प्रेमामध्ये मर्यादा संपतात. युद्ध असेल, प्रेम असेल, याला मर्यादा नाही ना. मर्यादा सोडून काही काही गोष्टी कराव्या लागतात. आता समोरून एक दुश्मन आलाय, आणि तिथं मर्यादा ठेवायची का? तिथं मर्यादा नाही ठेवायची. घाल गोळी आणि मार त्याला. इंचू देवाऱ्यापाशी आला, देव पूजा न लगे त्याला, तेथे येऊ जावे ते काम, आधमाशी तो आधम. इंचू देवाऱ्यापाशी आला, त्याला काय गंध लावायचा का? चंदनम समर्पयामी, अक्षदम समर्पयामी. अरे तो काय दणकन डणका मारी, विष सोडीन तुमच्या शरीरामध्ये आणि बोंबलत बसाल. नाही, तिथं येऊ जावे ते काम, अधम, तो आधम आहे, त्याला ठेचा, त्याला मारून टाका.
कारण जसा तुमच्या संग जसे लोक रंगाने वागतात का, तसा रंग तुम्ही सुद्धा दाखवा. मग आपण कसं जगावं मग? शांत, प्रसन्न, सजीवता आणि वातावरणानुसार शांत जगलं पाहिजे. शांतीचा रंग घेतला पाहिजे. नेहमी प्रसन्न राहिलं पाहिजे. प्रसन्न राहणं हे फार महत्वाचं आहे. आपल्या अंतःकरणामध्ये कोणतंही दुःख असू द्या, ते शरीरावर या शरीरामध्ये असू द्या, ते चेहऱ्यावर कधी येऊच द्यायचं नाही. नेहमी मस्तपैकी हसत राहायचं. आपला थोबाड जर नेहमी पडलेला असेल ना, आपल्याजवळ कोणी थांबत नाही. आपला चेहरा जर असा निराश असेल, उदास असेल, आपल्याजवळ कोणी येत नाही. जाऊ दे काहीतरी अडचण येते उगं आणि तुम्ही हसरे राहा. 17 जण तुमच्या जवळ जमा होतील, आपलं दुःख वाटून घेतील. दुःख सांगू नका. दुःख अजिबात सांगू नका. दुःख सांगावे मनाला आणि आनंद किंवा सुख सांगावे जनाला. दुसऱ्याला सांगा. त्यानंतर सजीवता. तुम्ही मरगळलेले जगू नका ना. हा एक रंगच आहे बरं का. सजीव न्या. नेहमी तत्पर राहा. नाही, काही नाही. तुम्ही खूप आहे, तुम्ही खूप मोठे, तुम्ही सगळ्यात मोठे श्रीमंत आहात. सगळ्यात मस्त कोण जास्त चांगलं दिसतं? मी चांगला दिसतो. परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर मी तर नेहमी विद्यार्थ्याला सांगित होतो, तिथं उभं राहा. 25 पोरं असतात जिकडं-तिकडं पहा आणि आपल्या मनाला म्हणा, या सगळ्या परीक्षार्थ्यामध्ये, या सगळ्या मुलां-मुलीमध्ये मी सगळ्यात हुशार आहे आणि बघा प्रश्नपत्रिका सोडवायला लागा. तुम्हाला भराभर उत्तरं येतील. कारण आपला विचार महत्वाचा आहे. म्हणून सजीव जगा आणि वातावरणानुसार जगा. वातावरण काय म्हणतंय त्याप्रमाणे पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया उसमें जैसा, जिसमें मिलाया उसके जैसा. मग जीवनामध्ये जगायचं. या रंगाकडून आपल्याला बरंच काही घ्यायचंय आणि ही रंग होळी किंवा काय असेल ते आजचं आपल्याला साजरं करायचे. नुसता बाहेरचा रंग फेकून एकमेकाच्या चिखल उडवून आपल्याला जगता येत नाही. आपल्या अंतःकरणातले रंग जरासे बाहेर काढा आणि त्याप्रमाणे जगा. हीच खरी होळी होईल आणि शेवटी तुम्हाला या होळीच्या खूप खूप अंतःकरणातून शुभेच्छा. धन्यवाद.